लोहगडच्या केतन खटला प्रकरणात मुख्य आरोपी चेतन चौधरीच्या नोकराला माफीचा साक्षीदार बनवलं गेलंय। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात माफीचा साक्षीदार हा शब्द उच्चारला जातो तेव्हा लोकांना पुण्यातला जोशी अभ्यंकर हत्याकांड खटला आठवतो। काळ होता 1976चा। पुण्याच्या टिळक रोडवर असणारं अभिनव कला महाविद्यालय, तिथे कमर्शियल आर्ट शिकणारे 4 तरुण राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनवर शहा, वय वर्ष 21 ते 25। झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या पोरांच्या डोक्यात गुन्हेगारीचं असं चक्र सुरू झालं ज्याने पुढे 10 जणांचे बळी घेतले। या सिरियल किलिंगचं सत्र सुरू कसं झालं तर त्यांच्याच एका क्लासमेट पासून। प्रकाश हेगडे हा जक्कल गँगचाच वर्गमित्र होता। त्याचे वडील अभिनव कॉलेजच्या मागे हॉटेल विश्व चालवायचे। पैशांसाठी जक्कल गँगने प्रकाशच्या किडनॅपिंगचा कट रचला। 15 जानेवारीला सुहास चांडक या त्यांच्याच एका मित्राच्या मदतीने त्यांनी प्रकाशला गाडीवर बसवलं आणि कर्वे रोडच्या पत्र्याच्या शेडमध्ये आणलं। तिथे त्याला धमकावून वडिलांच्या नावे चिठ्ठी लिहून घेतली। दुसऱ्याच दिवशी रात्री त्याला हॉटेल जवळ असलेल्या पेशवे पार्कच्या लेनमध्ये नेलं। नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळला। प्रेत लोखंडी बॅरल मध्ये भरून त्यात दगड टाकून तलावात बुडवून दिले आणि नंतर वडिलांकडे खंडणी मागितली। जवळपास 9 महिन्यांच्या गॅप नंतर ही गँग विजयनगर कॉलनीतील बिझनेसमॅन अच्युत जोशी यांच्या घरात चाकूचा धाक दाखवून घुसली। घरात फक्त अच्युत जोशी आणि त्यांची पत्नी उषा होती। दोघांचे हातपाय बांधून नायलॉनच्या दोरीने त्यांचा गळा आवळला। तितक्यात त्यांचा तरुण मुलगा आनंद घरी आला। नराधमांनी त्यालाही नग्न करून त्याचा गळा आवळला आणि मंगळसूत्र, घड्याळ आणि रोकड लुटून पसार झाले। 1 डिसेंबर 1976 हा या गँगने केलेला सर्वात मोठा क्रूर हल्ला होता। भांडारकर रोडवरील स्मृती बंगल्यात राहणारे प्रसिद्ध संस्कृत पंडित 88 वर्षाचे काशीनाथ शास्त्री अभ्यंकर, त्यांच्या पत्नी इंद्राबाई, नातू धनंजय, नात जुई आणि मोलकरीण सखूबाई घरात होते। जक्कल गँगने रात्री 8च्या सुमारास बेल वाजवली। नातू धनंजयने दरवाजा उघडताच त्याच्या तोंडात कापडाचा गोळा कोंबून हात बांधले। त्यानंतर त्यांनी घरातल्या 5ही जणांचे हातपाय बांधून तोंडात कापसाचे गोळे कोंबले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून सर्वांना संपवले। मृत्यूपूर्वी 20 वर्षाच्या जुईला त्यांनी विवस्त्र करून घरातले दागिने कुठे आहेत हे दाखवण्यास भाग पाडले। या हत्याकांडामुळे पुण्यात संध्याकाळी 7 नंतर अघोषित लॉकडाऊन लागायचा। त्यानंतर त्यांनी त्यांच्याच एका मित्राचा लहान भाऊ अनिल गोखले याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने जक्कलच्या शेडमध्ये आणले। नायलॉनच्या दोरीने गळा आवळला आणि त्याचे प्रेत लोखंडी शिडीला बांधून बंड गार्डन जवळ नदीत फेकून दिले। मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना चौघांचा हा उद्योग नेमका एका दारुड्याने पाहिला। तो पोलीस चौकीत गेला। तिथे पोलिसांना काय घडलं ते सांगू लागला, पण तो दारुडा काहीतरी बरळतोय हे बघून पोलिसांनी त्यालाच लॉकअप मध्ये बंद केलं। दुसऱ्या दिवशी अनिल गोखले परतला नसल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली। मदत करण्याच्या बहाण्याने आणि कालचा प्लॅन किती यशस्वी झाला याची चाचपणी करायला जक्कल मित्रांसह थेट बंड गार्डन पोलीस ठाण्यात गेला। आमचा मित्र गायब झालाय, तुम्ही काहीच कसा शोध घेत नाही म्हणून पोलिसांशीच हुज्जत घालू लागले। असं केल्याने आपल्यावर अजिबातच संशय येणार नाही याची खात्री होती, पण त्या लॉकअप मधल्या दारुडाने जक्कल गँगला ओळखलं। तो पोलिसांना तसं सांगू लागताच पोलिसांनीही थोडं गांभीर्याने घेतलं। त्यांच्या मित्रांपैकीच एक सतीश गोरे, त्याचा गुन्ह्यात समावेश नसला तरी त्याला हे चौघं काय करतायत याची कल्पना होती। तो कच्चा गडी हेरून पोलिसांनी 5-6 जणांची वेगवेगळी चौकशी केली। पोलिसी खाक्यापुढे गोरेने त्याला माहीत असलेलं सगळं सांगून टाकलं। सतीश गोरे साक्षीदार असला तरी प्रत्यक्षदर्शी नव्हता। मग पहिल्या खुनात सामील असलेला सुहास चांडकला माफीचा साक्षीदार करण्यात आलं आणि अखेर 27 नोव्हेंबर 1983ला राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनवर शहा या चौघांना येरवडा जेलमध्ये एकत्र फाशी देण्यात आली। त्यामुळे गुन्हेगार कितीही परफेक्ट मर्डरचा प्लॅन आखो, कायद्याच्या डायरीतला हा माफीचा साक्षीदार नावाचा हुकमी एक्का गेम पलटतोच। याच खटल्यावर पुढे 1986 मध्ये दिग्दर्शक राजदत्त यांनी माफीचा साक्षीदार हा मराठी सिनेमा बनवला, ज्यात नाना पाटेकर यांनी जक्कलची तर अविनाश खर्शीकर यांनी सुहास चांडकची भूमिका साकारली होती। तुम्ही हा सिनेमा पाहिलाय का? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी फॉलो करा जबरी खबरी।